टॉस जिंकलाय, फिल्डिंग करेन रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी, एकविरा इव्हेंट लाईव्ह टीम. आणि आपण पाहतोय DJ नितीन, हरिभक्त पारायण प्रेम पाटील आमचे स्कोरर. आणि आज महाशिवरात्र पवित्र दिवस सुद्धा, भरपूर जणांचे आज कडक उपवास सुद्धा असतील. आणि नक्कीच काही वेळानंतर स्नेहभोजन सुद्धा सुरू होणार ऑफिशियलसाठी. यस, लक्ष विद्या मॅचकडे. सामना सुरू होईल. 4 षटकं 20 मिनिटं. आमदार चषक चिपळे पाहुण्यांचं शुभ आगमन. धन्यवाद. ऐकूया वैभवानं. थँक्यू व्हेरी मच. चला मॅचकडे आता आपण लक्ष केंद्रित करूया. 2 दिग्गज संगम, कारण आता ग्रुप डी मधील लढतीनं आपण सुरुवात करतो. याच्या अगोदर आपण एफ गटातील संघ बघितले आणि ज्याच्यामधून लगातार 2 सामने जिंकले. खरं तर प्रणय 11 आई गावदेवी मोहो या संघानं, आणि संघ पुढे क्वालिफाय झाला सुपर 12 ला. आता डी गटातील लढतींना सुरुवात होते. डी गटातील पहिल्या फेरीतील पहिली लढत तुम्हाला स्क्रीनवर बघा मिळेल. अगदी या स्पर्धेचे आमचे बाईकचे पुरस्कर्ते अगदी बघू शकता, ज्याने असंख्य बाईक अनेक स्पर्धेमध्ये अगदी पुरस्कृत केल्या. सन्माननीय श्री रुपेशजी टोंबरे साहेब, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा. आणि त्यासोबत बघू शकता मॅच ऑन झालंय. पंचांनी ग्रीन सिग्नल दिले. मॅचला सुरुवात करतो आपण. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन्स वाकडी पहिल्यांदा फिल्डिंग करीन. मैदानामध्ये ओपनर RCC भगतवाडी संघाचे अगदी सलामवीर खेळाडूंची जोडी, अगदी सागर म्हात्रे आणि बघू शकता आपण रुद्रा भगत, ज्याला आपण सायके एंड कडे बघतो. आदेश मस्कर सलामीचा गोलंदाज. पुन्हा एकदा टर्न केलाय. आदेशची स्पेशालिटी आहे आणि सध्या एक योग्य रणनीती, कारण रुद्र सारखा एक आक्रमक खेळाडू मैदानामध्ये आणि त्याच्या समोर हा उजव्या हाताचा गोलंदाज त्याच्या हातामधून ऑफ कटर करतो आणि तो या डावकुर्त्याच्या खेळाडूंसाठी लेग ब्रेक ठरतोय. आणि फलंदाजाला मागील 2 बॉलमध्ये त्यांनी थांबवलंय. अगेन लगातार 3 निर्धाव चेंडू फेकलेत. आदेश मस्करनं उत्तम गोलंदाजी तो साकारत असताना. वाकडी गाव म्हटलं तर आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचंही गाव, आणि एक वेळ या संघामधून ते खेळायचे आणि आज न्हावेची नटराज चषकामध्ये ते व्यस्त आहेत. आणि त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा, त्यांचाही स्वीकार आपण करूया. 3 बॉल फेकले गेलेत आणि 3 निर्धाव आलेत. उंच खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अपील भरपूर झाले. पंच सांगतात की जवळपास एल्बोवर हा बॉल लागला. आणि बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये शोल्डरच्या आसपास बॉल गेला आणि तदनंतर बॅटिंग बॉलमध्ये नो कॉन्टॅक्ट. निर्धाव चेंडू आलाय. आदेश मस्करची जादुई गोलंदाजी. रुद्र भगत याची फलंदाजी मी आवर्जून पाहिली आहे. एक विस्फोटक खेळाडू आहे, परंतु आज आदेशनं त्याला शांत ठेवण्याचं काम केलंय. सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये उत्तम गोलंदाजी त्याने साकारली आहे आणि सध्या मनमोहन टाकणारी ही गोलंदाजी. फिल्डिंगमध्ये बऱ्याच सजावटी होत आहेत. लेफ्ट हँडेड खेळाडूंसाठी हे मैदान नंदनवन आहे. इथे भरपूर रन तुम्ही करू शकता. त्यांच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, कारण थोडीशी लेफ्ट हँडेड खेळाडूंची आणि राईट हँडेड खेळाडू यामधील आपण जर सीमा रेषेचं कंपॅरिझन केलं तर लेफ्ट हँडेडला सध्या जो बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, स्क्वेअर लेग त्यानंतर मिड विकेट पॉइंट लेग हा एरिया थोडा जवळ आहे. त्याच्याबरोबर तिथे अगदी चांगल्या टायमिंगला महत्व दिले तर रन भरपूर येतील. परंतु आदेश मस्कर अजिबात हलू दिलं नाहीये. एका जागेवर शांत आणि स्तब्ध उभा राहिलाय. रुद्र लगातार 5 निर्धाव चेंडू. मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी आदेश मस्करची. का मैदानावर पहिलं बघायला मिळेल या स्पर्धेचं. याच्या अगोदर मोह संघाच्या खेळाडूंना संधी निर्माण झाली होती आणि मैदानावर फायनली स्पर्धेचं पहिलं निर्धाव षटक फेकलंय. नाव आहे आदेश मस्कर. बघा अगदी बघू शकता आमचे खरं तर
बाईकचे पुरस्कर्ते सन्माननीय श्री रुपेजी ठोंबरे साहेबांचे गीत सध्या तुम्हाला ऐकायला मिळालं आणि डीजे नितीन कडून अगदी सुकेश बोपी यांना आपण बघतो पनवेल मधील एक दमदार व्यक्तिमत्व वाकडी गावचे सुपुत्र नेरेदुंद्र विभागाचे ते शिवसेना प्रमुख देखील आहेत. तर नक्कीच वैभव आमचे आयोजक या स्पर्धेचे प्रणेते विश्वजित पाटील सरचिटणीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि यांच्याकडून प्रेक्षकांना सुवर्ण संधी अगदी लास्ट शेवटच्या रात्रीमध्ये जे कोणी प्रेक्षक आयवा कॅच घेतील त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज मिळणार आहे. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. चला ऑपॉर्च्युनिटी गोलंदाज तयार होत आहेत. आता हनुमान मागील 7 चेंडू फेकले गेलेत आणि 7 चेंडू मध्ये एकही धाव काढता आली नाही. रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी अडचणी वाढलेत त्यांच्यावर मात करावा लागेल कारण ते गरजेचं आहे. संघाची धावसंख्येला आकार द्यावा लागेल. आतापर्यंत एकही रन आलेली नाही आहे. चॅम्पियन्स वाकडी आई गावदेवी चॅम्पियन्स वाकडी अगदी बघू शकता आज अमोल ॲक्वा अगदी बघतो नानाशेठ पाटील अनेक वेळा संघाला पुरस्कृत करत असतात. माजी सरपंच अमोल ॲक्वाचे सर्व ड्राईव्ह केला बॉल बॉल चाला डीप मध्ये लॉंग ऑफ फिल्डर आहेत. 1 रन पहिली सिंगल मात्र जोडली गेली आणि त्यासाठी तब्बल 8 चेंडूंची प्रतीक्षा करावी लागली. एक मेडन ओव्हर गेलं. अशा पद्धतीनं पहिली सिंगल आली सागरच्या बॅटमधून. धावसंख्येला एक पहिली सिंगल अगदी आपण बघतो हनुमान गोलंदाजी मार्कवर छाप सोडले सध्या वाकडी संघानं. परंतु भगतवाडी संघाला इतक्यात हार मारून जमणार नाही. 5 षटकांची लढत आहे. मोठी संधी आहे तुम्हाला आणि इथून आता झालेला इतिहास झालेली कामगिरी विसरावं लागेल. नव्यानं भरारी तुम्हाला घ्यावी लागेल. नव्यानं सुरुवात करावी लागेल कारण दोन्ही संघ आपल्या या स्पर्धेमध्ये आमदार चषकाची स्पर्धा ते गाजवण्यासाठी आलेत आणि इथे त्यांना मैदानामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आणि सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरच्या डोईवरून बॉल पाठीमागे चाललाय. रुद्र भगतला आज मैदानामध्ये सूर गबसला नाहीये याची चर्चा होते. अगदी रुद्रला आपण बघितलं त्यांना जवळपास 7 चेंडूंचा सामना केलाय. एकही रन त्याला करता आली नाहीये त्यामुळे थोडासा बॅकफुटला तो आलाय. कॉन्फिडन्स लेवल करावी लागेल. असा सामना थोड्या दिवसा अगोदर अगदी मी नटराज चषकामध्ये बघितलं होतं. सामना दुतूम आणि अगदी सुरू होता नावे यांच्यामध्ये. मंडन ओव्हर देखील आलं होतं तरी देखील दमदार कामगिरी झाली होती. परंतु हा मिस्टामिंग स्ट्रोक सुकेश बोपी यांना माहिती या खेळाडूची अहमियत माहिती आहे. जरूर तरी निर्धाव चेंडू खेळ आहे परंतु या क्षणाला हा झेल महत्वाचा असेल त्याला माहिती होतं आणि झेल टिपलाय. रुद्रनं आज निराश केलाय नाराज केलाय. पहिला धक्का RCC भगतवाडीला. गावचे पोलीस पाटील ज्यांना आपण बघतो कोंडले गावचे आमचे विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय रवींद्र पाटील साहेब आमदार चषकाला त्यांच्याकडून शुभेच्छा येते. त्यांचं मनपूर्वक आभार आणि त्यांचा शुभेच्छांचा स्वीकार. जाऊया मैदानामध्ये आपण. 1 वर 1 परिस्थिती फार नाजूक आहे आणि ती हाताळावी लागेल. फलंदाजांच्या जबाबदाऱ्या वाढल्यात. सागर मात्र या मॅच मध्ये जीव ओतावा लागेल. आपण विकी डिजिटलची स्पर्धा बघितली होती सागरदादा गत वर्षी आणि काय दमदार प्रदर्शन दिलं होतं भगतवाडीनं त्या स्पर्धेमध्ये आणि तिथे ट्रॉफीचे हकदार देखील ठरले होते. यंदाचा प्रवास थोडा अगदी बघितलं खडतड आहे परंतु मैदानामध्ये लढावं लागेल. बॉल थोडा वेळ हवे होते डायरेक्ट हिटचा प्रयत्न तिथे झालाय. थ्रो झाला बॅकअप दूर होतं आणि तोपर्यंत रन मात्र इथे जरूर पूर्ण केले जाईल. धावसंख्येचा फलक अगदी तुम्ही बघू शकता. आता एका धावेने पुढे चाले. पंचांनी लेग्स बायचा इशारा दिलाय. गोलंदाज तयार. हनुमान डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळाय फिल्डर आहेत. ओ चुकीचा थ्रो. तयारी नव्हती धावा सोडण्याची. काय करतोय मैदानामध्ये वाकडी संघ. याच्या अगोदर आलेला एक ओव्हर थ्रो तदनंतर देखील हा ओव्हर थ्रो. एक धाव महत्वाची असते.
आज खरं तर आपण बघितलं ओव्हर एंडचा इशारा हनुमानचं षटक देखील तेवढंच सुंदर राहिलं. या ओव्हरमध्ये त्यांनी हनुमानला धावा खर्च केल्या. एकंदरीत 3 एक एक्स्ट्रा एलबीची लेग्स बायची होती. अशा टोटल 4 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि एक फलंदाज आतापर्यंत गमावले आरसीसी भगतवाडीनं. सागरला आणि मैदानामध्ये अगर आपण पाहिलं सागर मात्रे आणि सागर घरत या 2 खेळाडूंना या दोन्ही सागरांना आता मैदानामध्ये ओसांडून व्हावं लागेल कारण तिथे धावसंख्येची गरज आहे. पहिले 2 षटकं अगदी बघितलं तर चॅम्पियन्स वाकडे संघाने आपल्या नावी केली आणि आता त्यामुळे मैदानामध्ये तुम्हाला तुमचं रौद्र रूप फलंदाजीतून दाखवावं लागेल. लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकायचे वाकडे संघ. जरी तुम्ही अगदी जवळपास 8 मिनिटांमध्ये 2 षटकं संपवलेत परंतु वेळेचं बंधन प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवर राहणार आहे. त्यामुळे टायमिंग मॅनेजमेंटकडे तुम्हाला फोकस करावा लागेल. यानंतरची लढत तुम्हाला बघायला मिळेल धाकटी सुई आणि भंगारपाडा बी अशा लढती तुम्हाला बघायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करू की आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचे. स्पर्धेचा नियम आहे जो संघनायक हजर राहील त्यांना टॉस विन दिला जाईल जर सेकंड इनिंगचा बॉल पडला तर. आणि हा फटका सजला बॉल हवेमध्ये तरंगतो फिल्डर डाऊन द बॉल. राहुल होता तिथे त्यांना हा झेल टिपला. विकेट क्रमांक 2. चार धावांवर 2 विकेट. तिसऱ्या षटकाला आरंभ झालाय. आदेश आज वेगच काही मनामध्ये ठाम निश्चय करून आलाय. स्पर्धेचं पहिलं मेडन षटक त्यांनी अगदी आपण बघितलं आणि तदनंतर उत्तम कामगिरी सध्या आपण बघू शकतो. बाउन्सर अटेम्प्ट केला. लाऊड कॉल वाईट. 2 खेळाडूंच्या मधोमध बाउन्स झाला बॉल चाललाय. ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना हा आलेला चौकार. धावसंख्येचा एकंदरीत टोटल ज्यामध्ये आता वृद्धी बघा मिळते. पहिला स्कोरिंग शॉट आलाय हरीच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आक्रमण केलं. बॉल चाललाय. सेफ लँडिंग होईल यात मात्र शंका नाही परंतु खेळाडू पोहोचलेत. तयारी दाखवली ज्या पद्धतीने ते तयार होते. खरं तर जेव्हा हा फटका रिलीज केला त्याच्यानंतर लगेचच त्यांनी लेग साईडला धाव घेतली. क्षेत्ररक्षक होते तिथे प्रेमला आपण बघितलं. गुड फिल्डिंग. स्क्रीनवर आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक अगदी आपण बघू शकता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस आमचे सन्माननीय विश्वजित विठ्ठल पाटील आणि त्यासोबत साजन फुलोरे यांना देखील तुम्हाला व्यासपीठावर बघा मिळत आहेत. बोलत तयार आणि यावेळेस कॉन्टॅक्ट जुळलाय परंतु फील्ड बॉल खाली जे तिथे टिपलाय क्षेत्ररक्षक आहेत केतन ज्यांना हा झेल टिपलाय. विकेट क्रमांक 3. वीस वर्ष झाले ते एकत्र मित्र आहेत. व्हीपी यांना आपण बघतो आणि त्याचसोबत एस पी साजन फुलोरे त्यांचं देखील आपण स्वागत करूया. एकाच बेंचवर बरेच वर्ष त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि आज आपण साजन फुलोरे यांना बघतो. त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली आणि खूप चांगले अनेक नवनवीन घरं जेव्हा तुम्हाला बांधायचं असते तेव्हा तुम्ही साजन फुलोरे यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कोणतेही इंजिनिअरिंग वर्क असेल ते खूप चांगलं डायग्राम करून देतात संपूर्ण इंजिनिअरिंग वर्क. कारण अनेक गोष्टी आम्ही याची चर्चा करतो ते होणं गरजेचं आहे. रन फलकावर आपण लक्ष केंद्रित करूया. 2.4 चेंडूचा खेळ संपला. 11/3 परिस्थिती हाताळावी लागेल. सध्या धावा फार कमी वेगानं. हो काय बॉल आहे. आदेश आज या मैदानावर या यष्टीवर त्याला भरपूर बेनिफिट मिळालाय. गती सोबत त्याला खूप चांगला बाउन्स मिळतं
आणि फलंदाजांना अडचणी निर्माण करण्यामध्ये त्याची यशस्वी कामगिरी सध्या बघू शकता. सध्या अमित केनी जे सायकल एंड कडे आहेत, कॅप्टनला मैदानात कॅप्टनशिप निभावावी लागेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये कव्हरला आपण बघू शकता. वेगाने क्षेत्ररक्षक तिथे आले, एकच रन या बॉलवर पूर्ण करत असताना हे षटक देखील संपलं. आदेशची काय गोलंदाजी अप्रतिम राहिली. त्यानं वैयक्तिक 2 षटकं फेकली, त्यामध्ये एक निर्धाव षटक मेडन ओव्हर आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये त्याने 8 धावा देत असताना 2 विकेट म्हणजे 2 ओव्हर 8 धावा 2 विकेट. आणि बॅटिंग करणारा रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी संघ जाऊन पोहोचलाय 3 ओव्हर नंतर 12 धावा. आमचा खेळाडू कक्ष कोणी दाढी खाजवतोय, अगदी बघू शकता, कोणी डोक्यात हात लावतोय, कोणी विचार मंथन करते. परिस्थिती थोडी बिकट आहे, कोणी चेहऱ्यावर हात फिरवते. बऱ्याच गोष्टी चर्चा होत आहेत कारण इथे धावांची प्रतीक्षा केली जाते. धावा संपूर्णपणे थांबलेत, त्यामुळं आता फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल, त्यांचं रौद्र रूप फलंदाजांना दाखवावं लागेल आणि त्याचे नितांत करायचं. जाऊया आपण पुन्हा एकदा डीजे कडे. गोलंदाज केतन पवार, पहिलाच बॉल अगदी आपण बघितलं, मला वाटतं फार क्लोज राहिले, क्लोज एन्काउंटर राहिले. पंच आहेत व्हाईट बॉलचा इशारा ते आम्हाला देत आहेत. तुमच्यासाठी DRS आहे. तुम्हाला जर डाऊट वाटत असेल तर पंचांकडे दाद मागण्यापेक्षा त्यांच्याशी भांडण्यापेक्षा तुम्ही DRS घेऊ शकता, कारण या गोष्टी सुरुवातीला आम्ही सांगितल्या होत्या आणि पंच तेच सांगत असताना तुमच्याकडे व्हाईट साठी एक स्पेशल रिव्ह्यू आहे आणि दुसरा रनआउट बीमर साठी एक स्पेशल रिव्ह्यू आहे. त्यासोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट, तिसरे पंच जॉईंट व्हा. आणखीन एक महत्वाची गोष्ट की जी ST आपण बघतो स्टंपच्या पाठीमागे जाऊन जर तुम्ही शॉर्ट सिलेक्शन केले तर रन ग्राह्य धरले जाणार नाही. या महत्वाच्या गोष्टींची चर्चा होते. डिसिजन पेंडिंग आहे, थोडाच वेळ निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा आमचे केवायचे प्रतीक गायकर हे देखील इथे आले, त्यांचे हार्दिक स्वागत. डिसिजन पेंडिंग एकवेरा इव्हेंट्स टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये सत्यवान काकडे सर देखील जॉईंट आहेत. व्हाईट साठी DRS चा वापर केलाय. अंपायर्स कॉल होता फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी करणाऱ्या वाकडी संघाने DRS चा वापर केलाय, चॅलेंज केलाय. अंपायरनी व्हाईट सांगितलंय, माफ करा. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडूमध्ये मिळेल. धावसंख्येचा टोटल अगदी बघू शकता आपण 13 वर केतन पवार. 19वा चेंडू मैदानात फेकला गेला, बॉल चालला डीप मध्ये, पॉइंटला खेळाडू पोहोचलेत. एकच रन अगदी बघू शकता. मैदानामध्ये 19 चेंडूंचा सामना केलाय आणि धावसंख्या फलकावर धावा आहेत 14, विकेट गेले 3. परिस्थिती फार नाजूक होऊन बसली आहे. 2 हात करणं गरजेचं आहे. नडावं लागेल खेळाडूंना, मैदानामध्ये फलंदाजून प्रत्युत्तर द्यावं लागेल. मोडेन पण वाकणार नाही. मैदानामध्ये अशी भूमिका निभावावी लागेल. तुमचा रोखठोक बाणा फलंदाजीतून दाखवावा लागेल. आणखीन एक चांगला बॉल, यावेळेस परफेक्ट जड मध्ये ब्लॉक हॉल मध्ये बॉल बघितला. अगदी बघू शकता सुकेश भोपे कोपरोलीच्या आमदार चषकामध्ये त्यांना तिथे बाईक मिळाली. आपल्या स्वप्नातील 20 वर्षातील त्यांची पोच पावती त्यांना मिळाली होती आणि पहिली बाईक जिंकली होती. आणि त्यांच्या तालमीमध्ये घडलेला संघ केतन पवार अगदी चांगली उल्लेखनीय कामगिरी सध्या मैदानात करत असताना अंधाधुंदा बेधुंदा फटका लगावण्याचा प्रयत्न केला. आणखी एक बघू शकता चांगला बॉल. येथे 8 मार्च ते 12 मार्च अगदी बघू शकता तालुका प्रमुख चषक वाकडी नगरीमध्ये आणि त्याचे आयोजक आहेत आई गावदेवी चॅम्पियन्स वाकडी आणि त्यासोबत सुकेश बोपी अक्षय यांची भूमिका मोठी राहणार आहे. स्क्वेअर केट केलं, पंचांनी स्वतःला वाचवलं. बॉल सारा डीप मध्ये, पॉइंटला फिल्डर पोहोचले. पुन्हा एकदा गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षक आहे तिथे आविष्कार, क्षेत्ररक्षणामधून आविष्कार करत असताना वारंवार बघा एकही चूक आतापर्यंत फिल्डिंग मध्ये झालेली नाही. गोलंदाजाने देखील असे कोणते चेंडू फेकले नाही की ज्याच्यावर मोठे षटकार येतील. ओरपीच बॉल स्पेशली फुलटॉस बॉल आलेच नाहीयेत.
त्यामुळे त्या गोष्टींची चर्चा सध्या मैदानामध्ये होते. नितांत गरज आहे षटकार चौकारांची. मी वारंवार सांगतो. गोलंदाज सय्यान थोडा आगला वेगळा प्रयत्न. इथेही डॉट बॉल आलाय. वेगर गावचे आमचे सन्माननीय भालचंद्र पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. चौथ्या षटकातील अंतिम बॉल. केतन पवारने देखील दमदार गोलंदाजी केली. एक वाईड आणि 2 सिंगल. 3च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. आज काय झालंय भगतवाडी संघाला याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होते. फलंदाजीतून भरपूर कमकुवत सिद्ध झालाय. प्रयत्न इथूनही सुरू आहेत. बॉल हवेमध्ये तरंगत होता. बॉल थोडंसं टर्न करेल हे खेळाडूला माहिती होतं आणि त्यासाठी तो तयारी होता. हे षटक संपलंय केतन पवारचं. या ओव्हरमध्ये केतन पवार देखील इकॉनॉमी राहिला. फक्त आणि फक्त 4 धावा त्यांनी खर्च केला. विकेट जरूर त्याला मिळाले नाही परंतु उल्लेखनीय गोलंदाजी त्यानं मैदानामध्ये केली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4च्या सरासरीनं धावसंख्या फुटलावर धावा आहे टोटल आहे ते फक्त आणि फक्त 16. ज्यामध्ये अगदी 16 मध्ये आपण बघितलं तर 3 रन एक्स्ट्रा आहेत. मग त्यामुळे संदेश अगदी म्हटलं तर 24 बॉल मध्ये फक्त 13च धावा करू शकलाय. बॅटिंग करणारा बॅटमधून अगदी रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी संघ. त्यामुळे थोडी परिस्थिती दयनीय आणि शेवटचं षटक आता मैदानामध्ये हाताळलं जाईल. धन्यवाद डीजे. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी तयार आहे. धाकटी सोय आणि भंगारपाडा दोघांनी आपण यायचे. चिपले गावचे मान्यवर सन्माननीय प्रकाशजी फडके यांचे ते शुभागमन झाले. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर येऊन असणं दिसतं बाबा. शेवटचं स्लॉग ओव्हर. बच्चा पार्टी थोडी शांतता ठेवा. सुकेश भोपी आलेत मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आणि त्यांचं स्वागत केलंय. टावर वरून बॉल चाललाय. चिपले नगरीमध्ये हा आलाय षटकार. अंतिम टप्प्यामध्ये का होईना रन यायला सुरुवात झाली. माहिती इथून जर चांगले फटके आले तर फायटिंग टोटल होऊ शकतं. जिथून एक फाईट बॅक दिली जाऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये षटकार मागील बॉलवर आलाय. अमित पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका परंतु यावेळेस कोणती चूक नाही. शतक तिथे होते. हनुमान ज्यानं झेल टिपला आणि विकेट क्रमांक 4 चौथा धक्का भगतवाडी संघाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये कृष्णा बॅटिंगसाठी आले. सागर म्हात्रेला फार कमी संधी मिळाली. ज्यानं 6 बॉलचा सामना केलाय. फक्त 4 धावा सागर म्हात्रेनं आपल्या बॅटमधून केलेत आणि तो नॉन स्ट्राईक इन कडे उभा आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं दिशादर्शक राहिलाय. पाठीमागे फिल्डर आहेत. कलेक्शन केलं आणि लगेच त्याच ऍक्शन मध्ये थ्रो तिथे केला. धावसंख्येचं टोटल आपण बघतोय सध्या ऑन बोर्डवर धावा आहेत 23. पहिल्या सत्रातील फक्त 3 बॉल उर्वरित राहिलेत. सुकेश बोपी पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर त्याचं कमबॅक अगदी बघू शकता आपण. शेवटचे आणि अंतिम 3 बॉल उर्वरित बाकी आहेत या पहिल्या सत्रातील. स्लो रन केलं अवे फ्रॉम द बॉडी. सागरला सध्या हवे स्ट्राईक कारण ते टीमच्या दृष्टिकोनातून हिताच आहे. त्याच्याकडे अनुभव प्रचंड आहे आणि ते अनुभवाचा वापर सध्या मैदानामध्ये त्याला करावा लागणार आहे. शेवटचे 2 बॉल अगदी बाकी आहेत. धावसंख्या फलकावर धावा आहे. रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी संघाच्या 24. सध्याचे करंट रन रेट 5.14 बघायचं आहे. शेवटचे 2 बॉल किती रन येतील टार्गेट सेट करणार आहे. हे चेंडू होते अपील भरपूर आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर द विकेट
सुकेश भोपी यांच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि फलंदाज बाद. टॉस होईल आणि संघ असतील धाकटी जुई आणि बंगारपाडा बी. आणि टॉस साठी मी सन्माननीय आमचे पाहुणे प्रकाशजी फडके यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचे. धाकटी जुई आणि बंगारपाडा बी यांच्यामध्ये टॉस होईल अगदी इनिंग ब्रेक मध्ये. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. सन्माननीय शशिकांत फडके, रमेश म्हात्रे आणि महेंद्र पाटील या हे लोक सध्या आमदार चषकाचा आनंद घेत आहेत. लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. शेवटचा बॉल टर्न केला. सुकेश भोपी यांच्याकडे अनुभव वापरला. पहिल्या बॉलवर षटकार आला तरी देखील या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या आणि विकेटही घेतली. पहिलं सत्र संपलंय, 2 विकेट घेतल्या. पहिलं सत्र संपलंय आणि ज्यामध्ये फक्त बॅटिंग करत असताना आरसीसी भगतवाडीने केले 23 रन आणि विजयासाठी करायचे तर गावदेवी चॅम्पियन्स वाकडीला 30 चेंडू 24 धावांचा आव्हान. पहिलं सत्र संपलंय. जाऊया आपण सेकंड सत्रामध्ये. तोपर्यंत करूया आपण टॉस. जॉईंट होते सागर मांडवकर. आणि बंगारपाडा बी इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. तर आमचे सन्माननीय पाहुणे प्रकाशजी फडके साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. आमदार चषक चिपळेची दर्जेदार स्पर्धा तुमच्या भेटीला आले. सर्व आमचे पुरस्कर्ते प्रीत स्पोर्ट्स विगर, श्री समर्थ झेरॉक्स, श्री गणेश कला केंद्र विगर, हॉटेल एकविरा शिरडोन. प्रकाशजी फडके साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नियम 5 षटकं कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग. कॉल कॉल आला होता. टॉस विन बंगारपाडा. मी पाहुण्यांना विनंती करेन आपण थांबायचं. बंगारपाडा संघ टॉस जिंकला. डिसिजन इथेच द्यायचे हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. काय डिसिजन असेल? गोलंदाजी करू. क्षेत्रक्षणाला पसंती समोर धाकटी जुई संघ आहे. हा सुद्धा चांगला संघ. यंगिस्तान कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आमदार चषकाची स्पर्धा आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. धाकटी जुई संघ टॉस आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असती. नक्कीच. आज संघामध्ये काही चेंजेस असं काही नाही आहे. सगळेजण आहेत बरोबर. नक्कीच आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमदार चषक चिपळे पहिल्यांदा आयोजन करतोय. काय म्हणाल मॅनेजमेंट बद्दल, आयोजनाबद्दल? आपण अनेक स्पर्धेमध्ये नेहमी खेळत असता. मग पनवेल असेल, उरण असेल, अनेक ग्रामीण क्रिकेट मोठ्या स्पर्धा खेळतात. काय म्हणाल विश्वजित पाटील आणि त्यांची संपूर्ण चिपळा क्रिकेट क्लब चिपळे या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे. आम्ही इथं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पाहुण्यांचा आम्ही सन्मानाकडे लगेच वळणार आहोत. बाबासाहेब तांदले नवीन पनवेलचे आमचे सन्माननीय पाहुणे यांचं इथे शुभ आगमन झाले. तर मॅचकडे आपण जरूर वळणार आहोत. तर धीरज म्हात्रे यांचा बघा चायनीज कॉर्नर आहे आणि आज चिपळाई चायनीज कॉर्नर अनेक त्यांचे नवीन नवीन मेनू आज त्यांनी लॉन्च केलेत. तर इथे आपण सन्मान जरूर करतो. चला मॅच ऑन ठेवा. आम्ही सन्मान करतोय आणि विनंती करेन प्रकाश फडके आमचे VP आहेत मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते प्रकाशजी फडके साहेब यांचा इथे सन्मान होते आणि त्यांना विनंती करेन यस मॅच ऑन करा अंपायर्स. काही यस चेंडू पुरवा लगेच. चेंडू घेऊन द्या. बॉलमन आपण अगोदरच रेडी राहा. सागर मात्र आपला बॉलमन फिक्स ठेवा जेणेकरून पंचांना डिफिकल्टीज येणार नाही. फिक्स करा एक तुमचा बॉलमॅन जेणेकरून स्पर्धा थांबणार नाही. वारंवार इशारे करायला लागणार नाही. आपण काही चेंडू एक्स्ट्रा पण देऊन ठेवा. तर प्रकाशजी फडके आपण इथे आलात. अमूल्य वेळ दिला. आमदार चषक या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर प्रकाशजी फडके साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल. सन्माननीय आमचे पाहुणे पुढच्या सन्मानाकडे आम्ही जरूर वळणार आहोत. सन्माननीय पाहुण्यांचा आम्ही इथे सन्मान करतो. अतिथी देवो भव.
बाबासाहेब तानले साहेब आपण इथे आलात, आपला सुद्धा इथे सन्मान होईल. विश्वजित पाटील इथे आमचे व्हीपी यांच्या शुभ असते, त्यांचा सन्मान होईल. टार्गेट 24. यस, मॅच ऑन होईल. पाहुण्याने विनंती करतो आपण आसन ग्रहण करावं. ओव्हर ब्रेक मध्ये आम्ही पुन्हा एकदा सन्मानाकडे वळू. तर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे आम्ही पाहतोय. शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व अगदी 1 मार्च पासून खाणाव गावामध्ये आपण पाहतोय. शिवसेना तालुका प्रमुख चषकाची भव्य दिव्य स्पर्धा, शुभेच्छा त्यांना सुद्धा आहेत त्यांच्या स्पर्धेला. मॅचकडे वळतोय. रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी 24 करायचे षटका असतील 5. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी ना. टार्गेट 24 रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी आणि त्यांच्या विरुद्ध चॅम्पियन वाकडी 24 करायचे. पहिला चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला, ही चूक झाली. या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. क्रिकेट खेळामध्ये छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात आणि करू क्षेत्ररक्षणाची साथ, करू फलंदाजावर मात. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहेत आणि त्या पोझिशनवर मेहनत करणं. बघा संधी जरूर होती, तिथे दबाव वाढला, थोडी चिडचिड झाली. यष्टीरक्षक होते, गोलंदाज आपण पाहतोय सागर मात्रेला. टार्गेट 24 रोहित आणि आदेश. ओ लॉफ केलाय, जेल होणार का? ओ पकडला जेट, गुड कॅच. कमबॅक असाच करावा लागेल आणि पहिला धक्का. छावा सिनेमा, संभाजी महाराजांची शौर्याची परंपरा सांगणारा सिनेमा भरपूर प्रसिद्ध हिट होत चाललाय आणि जरूर आपण सर्वांनी आवर्जून बघावं तो सिनेमा. लढण्याची जिद्द, शौर्याची परंपरा, महाराजांची शौर्याची गाथा सांगणारा चित्रपट आज भरपूर लोकप्रियता होत चालला आणि तरुण वर्गामध्ये हा आदर्श बिंबला पाहिजे आणि तो प्रयत्न जरूर आपण पाहिलं. कलाकारांचं धन्यवाद देऊया. पहिला धक्का मिळाला. सुकेश बोपी सरकलेत मैदानावर. धावा 24. रोहित बांचला आदेश. बॅटिंग लाईनअप संघाकडे खूप चांगली आहे. संघ खेळतोय गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रमांक 3 वर. फलंदाज क्रमांक 3चा हा महत्वाचा असतो. सुकेश बोपी 24 टार्गेट, दबाव निर्माण करतोय सागर मात्रे. क्षेत्ररक्षणाची साथ जर मिळाली तर चांगल्या बऱ्यापैकी लो स्कोरिंग मध्ये ही हालचाल करावी लागेल. ओ खोला टाकलाय, धाव घेण्याची तयारी. चप्पलता असावी खेळामध्ये. चप्पल चतुर असणं खूप महत्वाचं असतं आणि असं म्हटलं जातं वेन द स्कोर इज लो देन क्वालिटी ऑफ क्रिकेट इनक्रीज. जेव्हा धावा कमी असतात तेव्हा क्रिकेटची क्वालिटी पाहायला मिळते आणि आता 24 करायचे, 22 अजूनही दूर आहे आणि आता इथून पुढे गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना भरपूर मेहनत करावी लागतील. शांत संयमी खेळ दाखवला सुकेशनं, सन्मान दिला. आता स्ट्रायकरेनला आदेश. शरीरभेदी गोलंदाजी अपील जरूर झाली. सन्मान्य गुरुनाथजी म्हात्रे चिपळे यांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा यावं. अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत. काय गोलंदाजी होते बघा. दिशा, टप्पा, वार्ता, विलाप, जशी परिस्थिती तसा खेळ. सन्मान्य गुरुनाथजी म्हात्रे यांचं आगमन. सागर म्हात्रे नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू शॉर्ट स्क्वेअरला, धावबाद होणार का? चपलता असावी. गोलंदाजांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. धावा रोखण्याचं शिवधनुष्य पेललंय. सागर मात्रेला जर क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असती तर चित्र वेगळं असतं. एक एक धाव मोलाची आणि हे माहिती आदेश आणि सुकेश यांना. धावा 3, टार्गेट 24. चॅम्पियन वाकडी या सामन्यामध्ये धावा डिफेंड करणार का बॉलिंग टीम आरसीसी भगतवाडी. नेक्स्ट बॉल. लो फुल टॉस आला बॅटच्या रडार मध्ये आणि गतीनं हा ठोकला. दणदणीत षटकार. सुकेश बोपी ऑन फायर.
दोन मध्ये षटकारानं आपला गोडवा त्यांनी दाखवला. आपण या पद्धतीनं बॅटिंग करू शकतो. 9 वर पोहोचलाय. 9 रन्स ऑन बोर्ड, 9 धावा, टार्गेट 24. सामना थोडा सोपा आहे. सन्मान्य पाहुण्यांचं आगमन झाले. नेक्स्ट मॅच धाकटी जुई संघ बंगारपाडा बी न टॉस जिंकलाय, तो फिल्डिंग करेल. दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतो. मात्र दोन्ही संघ रेडी ना. सामना थोड़ा सोपा है. टारगेट 24 है. कमालीचा सामना है. जीवन में सबसे बड़ी खुशी वो काम करने में होती है जिसे लोग कहते आप नहीं कर सकते. आणि आता हेच करायचे. गोलंदाजी करताना संघाला 24 मध्ये 15 थोडं अशक्य. मात्र क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो. रोमांच वाढवायचा असेल तर तो वातावरण निर्माण करावं लागेल. अमित केनीकडे ती क्षमता आहे. डॉट बॉल, विकेटची गरज आहे. 24-9 झालेत. आदेश डेंजरस बॅट्समन आहे. सुकेश भोपी तेवढेच तगडे फलंदाज आहेत. आता 9 झालेत. 24 रिक्वायर्ड रन रेट 3.75. करंट रन रेट 9 ची सरासरी होऊ शकतात. सिंगल डबल न होऊ शकतात. स्लोअर वन, फटका फसलाय. बघा लो स्कोरिंगचा सामना. क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहतोय आणि ते योजना आखलेत. आदेश बाद झाले. आणखीन एक धक्का. 9 वर गडी बाद 2. आता 23 मध्ये 15. नक्कीच आज चांगले संघ तुम्हाला पाहायला मिळतील. घोट संघ असेल आज. वल्लभ प्रवीण खेळेल. शिरडोन खेळेल आज. सहारा शिवकर हे संघ खेळणार आहेत. ग्रुप डी मधून. ग्रुप एफ मधून संघ पोहोचला. प्रणय 11 पंढरीनाथ कडव यांनी पुरस्कृत केलेला. आई गावदेवी मोह. आणि आता हा पहिला सामना आहे. चला आम्हाला थोडा स्पीडअप हवाय. फिल्डिंग टीम 23 मध्ये 15 धावा 9. आमदार चषक चिपळे ची पहिल्या वर्षातील दमदार आयोजन आणि तेवढं चांगलं नियोजन. आयोजन हल्ली फास्ट क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा पाहतात. अनेक आयोजक येतात. मात्र टाइम मॅनेजमेंटला कसं महत्त्व द्यायचं आहे आम्हाला पाहायला मिळतं आमदार चषक आणि चिपळाई क्रिकेट क्लब चिपळेकडून. गुड मॅनेजमेंट. वेळेवर त्यांनी खूप कटाक्ष लक्ष दिलं. उद्या कदाचित पहिला सामना 4:30 ला सुरू होईल. गती कमी. गणेश सोनावणेनं हा झेल सोडला. याची किंमत मोजावी लागेल. हा दबाव वाढवणारा झेल होता. जर पकडला असता आणि काय विपरीत घडलं. हात गाईच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला पारड जड करायचं असेल ही चूक झाली. इनसाइड सर्कल गणेश कडून ही अपेक्षा नसते. तो नाराज आहे. झेल पडला होता मात्र झेल सोडली. तिथे बेनिफिट मिळाला. तितक्या वेगाने 2 धावा अक्षयनं पूर्ण केल्या. अक्षय वैयक्तिक 1 मध्ये 2 वर खेळतोय. सुकेश 7 देतो. 2 मध्ये 7. एक षटकार. रिक्वायर रन रेट 3.55. 11 झालेत. 22-13. शरीर बेदी यास दबाव निर्माण करते. सामना सोडत नाही. अमित केनी गोलंदाज. सागर मात्र्या प्रचंड मेहनत. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. मात्र क्षेत्ररक्षणाचा साथ खूप महत्वाची. क्षेत्ररक्षणाची साथ करू फलंदाजावर मात. गुड बॉलिंग. दबाव तंत्राचा वापर. सामना गेला नाही. मॅच मध्ये कमबॅक. 24 धावेसाठी नाकी 9 आणणार का. क्रिकेटमध्ये अनेक उलटफेर होताना पाहिले. 20 मध्ये 13. 11 झाले. 2 विकेट. सुकेश भोपीला माहिती शांत डोक्यानं हुशारीनं खेळावं लागेल. 11. रिवासाठी फटका बनवला. गुड स्ट्रोक. षटकार. चा फटका. कनेक्शन केलं. वेगळी कलाटणी दिली. वेगळी छाप पाडली अक्षयनं. गुड बॅटिंग. 17 वरती 2. 19 मध्ये 7 ची गरज. 24 टार्गेट. स्लोअर वन. थोडा दबाव निर्माण झाले. पंच आमच्याकडे वळतील. क्लोज कॉल आहे. त्यांनी सांगितलं तयारी नव्हती. क्लोज कॉल काही नाही. अमित केनी नाराज आहे. तो षटकार वाचला असता. गणेशचा झेल पकडला असं. मात्र क्रिकेटमध्ये या गोष्टींना महत्व नसतं. समोर ठेवला. गोलंदाजी चांगली. तिखट मार आहे. सामना अजूनही सोडत नाही. मात्र प्रचंड मेहनत करावी लागेल. 18 मध्ये 7 ची गरज. 17 झाले. 2 विकेट. 24. 18 बॉल 7. सामना गावदेवी. आम्ही संघ जरूर पाहतोय. गावदेवी चॅम्पियन वाकडी का RCC भगतवाडी. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी ना.
फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण 11 खेळाडू बाउंड्री लाईन जवळ येऊन थांबावं. मॅनेजमेंटच्या या काही सूचना आहेत त्यावर आपण लक्ष द्यावं. 18 मध्ये 7 कमबॅक करणार का? पहिल्या ओव्हरमध्ये सागरनं 9 दिला, जो एक षटकार सुकेशनं दाखवला. त्यानंतर आपण पाहतोय अक्षयनं खेळलेला स्विच चा षटकार 17. तर बघा हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. जेव्हा फलंदाज बाद होतो तो सर्कलच्या बाहेर जाण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज सुद्धा मैदानामध्ये इन होणं खूप महत्त्वाचं आहे. अमित केनीच्या षटकामध्ये 8 आल्या, 9 आल्या, गुंतवणूक कमी होती. सन्मान्य काही पाहुण्यांचं सुद्धा इथे आगमन झाले, काही पाठीराखे प्रत्येक संघाचे. आज त्यांचं सहर्ष स्वागत करूया. आमदार चषक चिपळेच्या या स्पर्धेमध्ये 17 धावा 2 विकेट 24 टार्गेट 18 मध्ये 7. एका फटक्याचं काम आहे. गावदेवी चॅम्पियन वाकडीला अक्षय सुकेश बलवान फलंदाज आहेत, करू शकतात. मात्र गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. पहिला चेंडू शांत डोक्याने खेळला, सिंगलनं पण धावा बनवू शकतात. थोडेसे फंबल झाले. आतापर्यंत कमालीचा प्रयत्न पाहिला सुकेश कडून. कौतुकास्पद बॅटिंग, गोलंदाजी एक्सलंट झाली, सुपर बॉलिंग होती जेव्हा सागर म्हात्रे आणि अमितनं षटक हाताळलं. आता पुन्हा एकदा लक्ष वेधूया. एक षटकार मॅच संपवेल. 17 मध्ये 6. एकूण धावा 18. रिक्वायर रन रेट आता सोपा झाले. ओव्हर नंबर 3 24 करायचे. स्लोअर 1 रिवर्स अटेम्प्ट केला, फील्ड सिंगल मिळेल. सामना सोडत नाही मात्र टार्गेट कमी आहे. 5 ओव्हर मध्ये 24 लो स्कोर आहे. जर 30-35 असत्या मात्र अजूनही सामना गेला नाही. 16 मध्ये 5. प्रचंड मेहनत करतात गोलंदाज, तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षण गरज आहे. गुड बॉलिंग, भगतवाडीचा गोलंदाजीचा अटॅकिंग दर्जा या संघामध्ये ती सुप्त क्षमता आम्ही बऱ्याच वेळेला पाहिले. एक्सलंट बॉलिंग आहेत, धावा रोखणारी, धावांचं शिवधनुष्य पेलणारी. बघा सचिन खुश आहेत, तो त्याच्या मूडमध्ये गोलंदाजी करतो. 15 मध्ये 5. गुड बॉलिंग, टप्पा पडण्याच्या अगोदर कौतुक झालं आणि यस 14 मध्ये 5. कुठे सामना होता, स्माइल बघा त्याच्या चेहऱ्यावर. सचिन असू द्या, टार्गेट कमी असला आपण नॅचरल गोलंदाजी करू आणि सचिन इम्प्रेस करतोय. पुन्हा समोर पकडला झेल, फलंदाज होईल बाद. आता विनिंग कॅल्क्युलेशन 24. एकूण धावा 24 टार्गेट. कंपल्सरी चेसिंग. सुकेशनं कान मंत्र दिला अक्षयला, सामना आपल्याला सोडायचा नाही, करू शकतो, एका फटक्याने संपवू शकतो. एवढं सोपं नाही. मात्र गोलंदाजी आवडले असेल तर सचिन भगतचं कौतुक झालं पाहिजे. 5 मध्ये फक्त 2 धावा 1 विकेट. आता 13 बॉल 5 ची गरज. 13 चेंडू 5 धावा. क्रिकेटमध्ये असं होऊ शकतो, होणार का या मॅच मध्ये? भोपी बाद झाले, मात्र 1 फटक्यानं सामन्याला जवळपास विजयाच्या समीप नेऊन ठेवलाय. षटकार होता अक्षयचा, षटकार होता सुकेश भोपी यांचा. 13 मध्ये 5. गोलंदाज सचिन भगत समोर टप्पा ठेवतो, त्याला टर्न देतो, बाउन्स देतो, स्लो रन फेकतो, विविध धाटणीचे चेंडू फेकतो. आणखीन मॅचला कलाटणी देणार का? लक्ष वेधूया. आक्रमकता गोलंदाजाकडून पाहायला मिळते. 13 मध्ये 5 बॅटिंग करतो टीम वाकडी. 19 झाले, 3 विकेट 24 टार्गेट. 13 बॉल 5. 2 धावा आतापर्यंत दिल्या. क्षेत्ररक्षण भूमिका खूप महत्वाची आहे. सामना बघा 24 धावेसाठी नाखी 9 आणलेत आणि आता धावा 20. सचिन गुड बॉलिंग. भगतवाडी करू शकतो. गणेश सोनावणे सारखा मॅजिकल चेंज बॉलर आहेत. 5 षटकांचा सामना क्रिकेटमध्ये काय होऊ शकतात. जरी संदेश बघा धावा कमी आहेत ना तरी स्फूर्ती RCC भगतवाडी एन्जॉय करतोय, कुठलाही टेन्शन घेत नाही. गोलंदाजावर विश्वास आहे, क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आणि क्रिकेटमध्ये असं वातावरण असायला पाहिजे. जरी धावा कमी झाल्या एकमेकाला साथ देणं, पाठीराखण करणं, सकारात्मक ऊर्जा खेळामध्ये किती महत्वाचे असते आणि आता ते दाखवून देत असताना रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी 12 मध्ये 4. काय होणार मॅचचा निकाल अजूनही आपल्या डोळ्यासमोर बाकी आहे. 2 षटक तर 2 षटकार आले नसते तर क्रिकेटमध्ये आपण या गोष्टी पाहतो तर वेगळी मजा आली असती, नक्कीच आली असती. कारण गोलंदाजीचा तिकट मार आहे,
जिथे सुकेश बोपी बाद झाल्यानंतर आकाश अक्षय यांच्याकडे सुद्धा क्षमता आहे. गावदेवी चॅम्पियन वाकडी. डी ग्रुपचा पहिला सामना 9:30 वाजलेत 9:28. अजूनही आपल्याला 5 मॅचेस हा सामना सोडून 5 मॅचेस कव्हर करायचे. रिक्वायर 100. आता 2:20. 12 मध्ये 4 अमित केनी ज्यांनी धावा दिल्या होत्या 8. पहिला चेंडू सामना संपवला. 11 चेंडू राखून दणदणीत विजय. टीम गावदेवी चॅम्पियन वाकडीनं हा सामना सहज जिंकला. मात्र चांगले प्रयत्न कौतुक करूया टीम RCC भगतवाडी. खूप छान प्रयत्न. सन्मानाकडे आम्ही वळतोय. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील पाहुण्यांचे इथे शुभागमन झाले. नेक्स्ट मॅच तर मॅन ऑफ द मॅच आदेश मस्कर मेडन ओव्हर मॅन ऑफ द मॅच देऊया आपण त्याला. मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच आणि सन्मानाकडे वळतो. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम रेडी राहा. फिल्डिंग टीमला सूचना आलेत आपण रेडी राहा. आणि राजा राणी 11 घोट आणि वल्लभ प्रवीण आपल्याला रिपोर्टिंग करायचे. आयोजकांशी आपण आल्याची रिपोर्टिंग करा. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मी जरूर विनंती करेन बाबासाहेब तांदले आहे ना का आपल्या शुभ असते आपण देतो मॅन ऑफ द मॅच.